नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या सोबत या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जयश्री रुईकर लिखित प्रतिष्ठा. सतत 2-2.5 वर्ष चाललेल्या केसचा आज अंतिम निकाल होता. कोर्ट अगदी खचाखच भरलेलं होतं. उभं राहायलाही जागा नव्हती. कॉरिडॉरमध्ये लोक दाटीवाटीनं उभे होते. गेल्या 2-2.5 वर्षांपासून सुरू असलेल्या खासदाराच्या मुलीची केस. जनतेचं लक्ष निकालाकडे लागलं नसतं तरच नवल होतं. दोन्ही पार्टी चांगल्याच गब्बर होत्या. दोन्ही पार्टीचे वकीलही निष्णात होते. ॲडव्होकेट कौलगुड तर त्या केसमुळे फार त्रस्त झालेले होते. आजपर्यंतच्या आयुष्यात कितीतरी केसेस त्यांनी हाताळल्या होत्या, पण केसमुळे स्वतःचं मनस्वास्थ्य कधी बिघडू दिलं नव्हतं. पण ह्या केसनी मात्र त्यांना फार बांधून टाकलेलं होतं. घरातल्या गोष्टींकडे, खुद्द पत्नीकडेही लक्ष द्यायला त्यांना फुरसत झालेली नव्हती. आणि आजच्या केसच्या निकालानं त्यांच्या व्यावसायिक जीवनात मानाचा तुरा खोवला जाणार होता. तसं पाहिलं तर ॲडव्होकेट कौलगुड म्हणजे एक बडप्रस्थ होतं. समाजात एक विशिष्ट स्थान होतं, लौकिक होता. नावाभोवती फार मोठं कीर्तीचं वलय होतं. कोण ओळखत नव्हतं त्यांना. पण आज कोर्टात येताना विलक्षण दडपण आलं होतं त्यांच्या मनावर. आणि कोर्टात झालेली गर्दी बघून क्षणभर त्यांचं मन संभ्रमित झालं होतं, द्विधा झालेलं होतं. दिवसभर चाललेला दोन्ही वकिलांचा युक्तिवाद संपला होता आणि न्यायाधीशांनी निकाल वाचल्यावर कौलगुडांच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य तरळलं. अभिमानाची सूक्ष्म लहर शरीरभर सळसळून गेली. ब्रीफकेस हातात घेऊन ते बाहेर आले. कॉरिडॉरमध्ये त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गर्दी जमली होती. हार तुरे, त्यांच्या नावाचा जय जयकार. कौलगुडांनी त्यांना शांत राहायला सांगितलं. पत्रकार, फोटोग्राफर सगळ्यातनं ते बाहेर आले. गाडी स्टार्ट केली. कोर्टाच्या आवाराबाहेर गाडी आली आणि समोरून जस्टिस मोरेंची गाडी आवारात शिरताना त्यांनी बघितली. जस्टिस मोरेंनी गाडी थांबवली. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर कौलगुड. कारमधून खाली उतरून कौलगुडांनी त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. सर, यावेळी इकडे काही महत्त्वाच्या फाईल्स हव्या आहेत. या केसकडे फार लक्ष लागलं होतं बरं का सगळ्यांचं. यू हॅव अचिव्ड अ लॉट मिस्टर कौलगुड. थँक्यू सर, थँक्यू. जस्टिस मोरेंनी गाडी स्टार्ट केली. कौलगुडांनी एकदा घड्याळात बघितलं. आरती वाट बघत असणार. त्यांना तीव्रतेनं जाणीव झाली. आज तिच्याबरोबर दिवाळीची खरेदी करायला जाण्याचं आश्वासन त्यांनी तिला दिलं होतं. कौलगुडांनी गाडी अधिक वेगानं चालवायला सुरुवात केली. रेल्वे क्रॉसिंगजवळ गाडी आली. फाटक बंद होतं. वाहनांची ही रांग लागली होती. त्यांनी गाडी बंद केली. आता किती वेळ जाणार कोणास ठाऊक. थोडा उशीर झायला निघायला की ही रेल्वे क्रॉसिंगची नेहमीची कटकट. आता गाडी गेल्यानंतर इतकी समोरची वाहनं अगोदर जाणार, मग आपला नंबर. उशीर होणार घरी जायला आणि मग दुकानात जायलाही उशीर. साड्या, कपडे खरेदी म्हणजे कमीत कमी 4-5 तास तरी हवेतच. घरी गेल्यावर आरती नक्कीच रागावलेली असणार. तिचा तो आबोला, ओठांना कुलूप लावून 4-4 दिवस घुम्यासारखं घरात वावरणं. मुलं असताना बरं होतं, पण दोघंही मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यापासनं एवढ्या मोठ्या बंगल्यात दोघंच. त्यातून आरतीचा आबोला सुरू झाला की घुसमटल्यासारखं होत राहतं. बोलणं ही सुद्धा किती नैसर्गिक भावना आहे. बोलायला मिळालं नाही तर जीव कसा गुदमरून जातो, कासावीस होतो. ज्यांनी अनुभव घेतला त्यांना याची कल्पना येऊ शकेल. दिवसभर निरर्थक वाचाळासारखी बडबड करणाऱ्यांना काय कल्पना येणार. फाटक उघडलं गेलं आणि वाहनांची पुढे जाण्यासाठी अहमहमिका चालू झाली. कौलगुडांनी गाडी स्टार्ट केली. दुरूनच बंगल्याचं वरद नाव आणि सूचक अशी गणपतीची मूर्ती त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि विलक्षण अभिमानानं त्यांचा ऊर भरून आला.
कर्तृत्वाची सुद्धा नशा असते का? केसच्या निकालापासून ही नशा वेगवेगळ्या अँगल्सने आपल्याला का बिलगतीये? त्यांनी हॉर्न वाजवला. वेळ झाला म्हणून नाराज असलेली आरती समोर येईल असं त्यांना वाटलं होतं, पण आरती समोर आली अगदी हसत हसत. एक अनपेक्षित धक्का असतो. हे कसं काय घडलं बरं? तिने बंगल्याचं गेट उघडलं आणि अधीऱ्या आवाजात विचारलं, काय लागला निकाल? म्हणजे वासुदेवनं फोन करून तुला कळवलं नाही? अहो, दुपारपासून कोणाचाच फोन नाही. मला वाटतंय फोन डेड आहे. पण झालं काय केसचं? कधीची वाट बघतेय मी. अगं, निकाल आपल्याच बाजूने. काय गर्दी होती अगं कोर्टात. उद्या वाचशीलच म्हणा पेपरमध्ये. खरंच? कौतुक भरल्या नजरेनं तिने कौलगुडांकडे बघून म्हटलं आणि त्या नजरेत कौलगुड ओले चिंब होऊन गेले. गेट बंद करून ती आत आली. कौलगुड बूट काढत होते. तिने अल्लडपणे विचारलं, सांगा बरं, आज कोण आला असेल? अहो, ओळखा ना कोण? कोणीतरी माहेरचं वाटतंय. हो की नाही? तरीच उशिरा होऊनही तुझा चेहरा खुललेला, पूर्ण विकसित मोगऱ्यासारखा फुललेला. अहो हो, माहेरचंच. पण कोण? मम्मा, बेटी, दीदी? नाही, तुम्ही ओळखूच शकणार नाही. मग ठीक आहे, हारलो. अहो, कोर्टात एवढ्या मोठमोठ्या केसेस जिंकणारे तुम्ही एवढ्या लवकर हार मानता? अगं, कोर्टातलं राज्य माझं असतं, पण इथे संपूर्ण राज्याची स्वामिनी एकमेव तू आणि तूच. स्त्रियांच्या कल्पकतेपुढे, व्यवहारिक कौशल्यापुढे आणि अगदी लहान सहान गोष्टीतही खुशी धुंडाळणाऱ्या तुझ्यासारख्या सुंदर सुगृहिणीसमोर कोणताही युक्तिवाद चालू शकत नाही. कोण आलाय सांग म्हणा. अहो, प्रवीण भैया आलाय. प्रवीण? केव्हा आला आणि आहे कुठे? भैया, भारतीने आवाज दिला. दोघा मित्रांनी परस्परांना मिठीच मारली. अत्यानंदानं, प्रेमानं. किती वर्षांनी तरी भेट होत होती. दोघांच्याही आनंदाला आणि उत्साहाला सीमाच राहिली नव्हती. सारखी बडबड, सारखं बोलणं. खरेदीला जाण्याची गोष्ट तर पार डोक्यातनं उतरून गेली. आजची केस जिंकल्याचा आणि प्रवीणच्या येण्याचा आनंद मस्तपैकी सेलिब्रेट करायचा बरं का आरती. तेवढ्यात बेल वाजली. कोण आहे? वकील साहेब, मी माने. या या या. मानेंनी चटकन कौलगुडांच्या गळ्यात लाल गुलाबाच्या फुलांचा गेंदेदार हार घातला. मिठाईचा पेटारा त्यांच्या हातात दिला. अहो, हे कशाला हवंय माने? असं कौलगुडू म्हणतायत तेवढ्यात माने यांनी खाली वाकून कौलगुडांना नमस्कार केला. अहो, हे काय करताय माने तुम्ही? अहो, माझ्यापेक्षा वयानं किती मोठे आहात तुम्ही. साहेब, जगात न्याय नाही म्हणतात, पण आजही तुमच्यासारखे वकील आम्हाला दिलासा देऊन जातात. साहेब, आज निकाल विरोधात लागला असता ना तर हाकनाक पोराचा बळी गेला असता. कसे उपकार मानायचे साहेब तुमचे? मानेच्या डोळ्यात पाणी तरळलं. माने निघून गेला. कौलगुड घरात आले. बरं झालं आज फोन आउट ऑफ ऑर्डर आहे, नाही तर तुला सांगतो प्रवीण, आज 1 मिनिट स्वस्थ बसता आलं नसतं. साहेब, बाहेर कोणीतरी पक्षकार आल्यात. हे बघ, सगळ्यांना सांग आज कोणालाही भेटणार नाही. आज नाही आणि उद्यासुद्धा नाही. हां, आरती मध्येच म्हणाली. का गं, उद्या काय आहे? आज प्रवीण भाई आलाय की नाही म्हणून राहिलेली खरेदी उद्या. अरे हां वासुदेव, परवा यायला सांग त्यांना. बघितलं ना प्रवीण, हे असं आहे आमचं. सतत माणसांचा घेराव आणि त्यातून सुटलं की तुझ्या बहिणीची डिमांड. माझा मी कुठे उरत नाही. अरे राजा, यू डोंट वरी. नो तक्रार, नो ब्लेम टू एनीबडी. चल फ्रेश हो लवकर. तिघेही अंकुरमध्ये जेवायला गेले. अंकुरमधलं जेवण छानच होतं. जेवण घेऊन तिघही घरी आले तेव्हा 10:30 वाजले होते. आरती कपडे बदलून बाहेर आली आणि म्हणाली, कपडे बदलून घ्या आणि मग गप्पा मारत बसा ना. तिने एक दीर्घ जांभई दिली. अगं, तुला झोप येत असेल तर झोप, आम्ही बगीच्यात बसतो गप्पा मारत. तुझा प्रोग्रॅम काय आहे प्रवीण? हे बघ, हे रात्र ह्याच्याबरोबर गप्पा मारण्यात आणि उद्या सकाळी आरतीच्या हातचं मस्त जेवण घेणार की एक्सप्रेस पकडणार. अरे प्रवीण, इतक्या लवकर? अरे, नवीन जागी परवा रुजू व्हायचं आहे मला. कलकत्त्याला बदली झाली तेव्हा ठरवून टाकलं की जाताना थांबून 1 दिवस तुझ्यासाठी ठेवायचा. सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात उसळी मारत होत्या.
त्या शाळा कॉलेजातल्या फुलपाखरी दिवसांना पुन्हा जागवायचं असं ठरवून टाकलं. उत्साह आनंद द्विगुणित करायचा आणि मग बदलीच्या जागी नवी विटी नवं राज्य करायला जायचं ठरवून टाकलं होतं. जाई जुईचा उतरता बहर आणि प्राजक्ताची काही मोजकीच फुलं झाडावर फुलण्यासाठी अधीर झाली होती. श्रावणातल्या सुवासाची सर त्यांना नव्हती. तरीही वातावरणात मंद मधुर गंध रेंगाळत होता. शेवंती आणि झेंडूचा ताटवा मात्र गच्च भरलेला होता. छान ठेवली रे बाग. हे बघ, हे सगळं आरतीचं. तासनतास बसते बगीच्यात काम करत ती. लहानपणापासून वेडच होतं रे तिला फुलांचं. आपण तुला सांगतो, आता दिवाळीला मुलं आली ना घरी की मग बगीच्यात पायसुद्धा ठेवणार नाही बरं का ती. तुला आठवतं आहे का राजा? अरे कॉलेजात बगीच्यातली गेंदेदार फुलं तोडून सविता कानेटकरच्या केसात खोचायची पैज लावली होती आपण. तू पैज हारलास, पण सगळ्या कॉलेजभर नाव झालं आपलं. प्रिन्सिपॉलनी दिलेली पनिशमेंट, घरातून मिळालेली ट्रीटमेंट. रात्रीच्या शांत वातावरणात दोघांचं 7 मजली हास्य प्रकर्षानं जाणवलं. गप्पांना अगदी ऊत आला होता. एकातून दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी आठवणी उलगडत होत्या, रेशमी भरजरी वस्त्रासारख्या. बेडरूमच्या खिडकीच्या तावदानावर दिव्याचा प्रकाश पडला, अगदी लख्ख. दोघांचंही त्याच्याकडे लक्ष गेलं तेवढ्यात आरती बाहेर आली. किती वाजलेत बघितलं का? वाजेनात ना किती का? 2:30 वाजून गेलेत. उद्या सकाळसाठी काही शिल्लक राहू द्या, झोपा जरा वेळ. दोघेही उठले. सकाळी डायनिंग टेबलवर एकट्या प्रवीणचा चहाचा कप ठेवलेला बघून प्रवीणनं विचारलं, अरे हे काय, राजा कुठे आहे? त्याचा चहा आणि तुझा? पहिला सकाळी 5 वाजता होतो आमचा. अगं पण काल रात्री झोपायला किती वेळ झाला होता? अरे 4ला जरी झोपले असते ना हे, तरी 5 वाजताच उठले असते. काय मस्त वास सुटलाय ग उदबत्तीचा. आणि राजा आहे कुठे? त्याची ही रोजची पूजेची वेळ आहे प्रवीण. पूजा? जाऊन बघ की आत. तेवढ्यात राजाच बाहेर आला. या 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 ॲडव्होकेट कौलगुड. या दिवसात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं असतं म्हणून सकाळी सकाळी परमेश्वराजवळ क्षमा याचना का? नाही नाही, तसं नाही रे. मग कसं? अरे एवढा देवभोळा कधीपासून झालास? देवभोळा नाही, अंधश्रद्धा नाही, आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही. हे बघ, घरातले संस्कार आपल्यावर कळत नकळत संस्कार उमटवत असतात. बाबा असंच वागायचे. आणि खरं सांगू का प्रवीण, आयुष्यात कशावर तरी श्रद्धा असायला हवी. अगदी एकनिष्ठ श्रद्धा. ती परमेश्वरावरच असायला हवी असं नाही. कोणातही आपण ती शोधू शकतो, फक्त ती दृढ हवी. श्रद्धेचं निष्ठेचं सामर्थ्य फार मोठं असतं बघ. प्रवीण भैया, रात्रीच्या गप्पा कमी पडल्या का हो? काही म्हण बरं का आरती, पण तुझ्या संसारातला हा जुन्या नव्याचा समन्वय फार आवडला बरं का मला. बाहेरच्या ड्रॉइंग रूममधली अत्याधुनिक रचना आणि देवघरातलं हे पवित्र शांत स्निग्ध मंगलमय वातावरण. वरांड्यात जोपासलेली कॅक्टस आणि परसातला प्राजक्त, जाईजुई आणि मंजीर यांनी बहरलेली तुळस. मान गए राजा, खूप छान वाटलं रे बाबा. प्रवीण निघून गेला. स्टेशनवर पोचवायला दोघंही गेली होती. गाडी सुटेपर्यंत बोलणं संपत नव्हतं. संध्याकाळी आरती आणि कौलगुड दिवाळीच्या खरेदीसाठी म्हणून बाजार ओळीत आले. बाजार ओळ एखाद्या नववधूसारखी नटून थटून स्वागताला तयार होती. कपड्यांची दुकानं तर इंद्रधनुष्य रंगाने फार आकर्षित दिसत होती. त्यांच्या नेहमीच्या दुकानासमोर गाडी थांबली. अरे या 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 वकील साहेब या. मालक आणि नोकरांनी घाईघाईनं समोर येऊन कौलगुडांचं आणि आरतीचं स्वागत केलं. अगदी नवीन माल आलेला आहे, आजच गठाणी सोडल्या आहेत. रघुनाथ, वकील साहेबांना आणि बाईसाहेबांना तो नवीन माल दाखव बरं का. तोंडातली ओठापर्यंत आलेली पानाची पिंक पुन्हा तोंडात ढकलत दुकानाचे मालक बच्चू शेठ बोलत होते. दुकानात गर्दी होती. साड्यांचे ढीग उलगडले जात होते. पटापटा गाड्या करून दुसऱ्या गिरायकाकडे दाखवले जात होते. पॉवरफुल लाईटच्या प्रकाशात प्रत्येक साडी सुंदरच दिसत होती. मालकाची सून आणि मुलगा उभं राहून गिरायकांवर लक्ष ठेवत होते, पण अशा तऱ्हेनं की गिरायकाला तर वाटू नये त्याच्यावर लक्ष ठेवू नयेत म्हणून. साडी पसंतीतला आरतीचा चिकित्सकपणा वाढायला लागला तसे कौलगुड उठले, बाहेर गेले. सिगरेट पेटवून ते बाहेरच्या वाहणाऱ्या रस्त्याकडे बघायला लागले. आरतीनं त्यांना हाक मारली, हे बघ तू पसंत कर, मग मी येतोच आहे ना. थोडे अलिप्तपणे कौलगुड म्हणाले.
बऱ्याच वेळानं पसंत केलेला सगळा माल काउंटरवर आणला गेला. 7 साड्या, 4 पॅन्ट पीसेस, 4 शर्ट पीसेस, 11 ब्लाऊज पीसेस, 1 नऊवारी. बिल करून नोकरांनी कौलगुडांच्या हातात दिलं. कौलगुडांनी ते चेक घेतलं. 7 साड्या घेतल्या आहेत ना? नाही साहेब, 8 घेतल्यात बरं का. मोजा बरं. कौलगुडांनी स्वतः साड्या मोजल्या. बघा ना, 7च साड्या आहेत. तुम्ही ही 8वी साडी कुठून आणली बिलात? नाही हो साहेब, बरोबर आहे साहेब. बरोबर आहे? अरे अजब आहे तुमचा कारभार. 7 साड्या घेतल्या आहेत आणि 8 साड्यांचे पैसे लावताय आणि वरून पुन्हा म्हणता बरोबर आहे. कौलगुडांचा आवाज बराच वर चढला होता. दुकानातल्या इतर गिरायकांचंही लक्ष आता त्यांच्याकडे गेलं. तेवढ्यात मालक बच्चू शेठ तिथे आले. हो काय झालं वकील साहेब? नाही असा गुस्सा नका करू. आज पहिल्यांदा येतोय का तुमच्या दुकानात आम्ही? नेहमीचं गिराईक आणि आमच्याशी सुद्धा असा खोटेपणा? सात्विक संतापानं कौलगुड ओरडले. वकील साहेब जरा सबुरीनं घ्या ना. अहो जेवढे नग घेतले तेवढेच किमती लावणार ना, जास्त कसे लावणार? मग बच्चू शेठ तुम्ही मोजून बघा, 7 साड्या आहेत का नाहीत? कौलगुडांनी आपल्या हाताने पुन्हा साड्या मोजल्या. आहेत ना 7? मग ही 8वी साडी बिलात आली कुठून? बरोबर आहे, 1 साडी घेतलेली आहे. अहो घेतली आहे तर दाखवा ना. आरती किती साड्या घेतल्यास तू? 7. बघा बच्चू शेठ, बघा हा खोटेपणा तुमचा. अशानं पुन्हा कसा काय पाय ठेवणार आम्ही तुमच्या दुकानात? कौलगुडाचा पारा चढला होता. आता दुकानाबाहेरच्या लोकांचं लक्ष ह्या भांडणाकडे गेलं होतं. साहेब, बच्चू शेठ अडखळले. बोलावं का नाही? बोललं तर वाईट दिसणार, न बोललं तर आपण खोटं ठरणार. ते गप्प बसले तसे कौलगुड अधिकच संतापानं ओरडले. अहो दाखवा ना 8वी साडी. साहेब 8वी साडी आहे बाईसाहेबांच्या पर्समध्ये. पर्स उघडून बघा साहेब. कौलगुडांनी आरतीच्या हातातली पर्स घेतली आणि उघडली. भर रस्त्यात कोणी तोंडात ताडकन चपराक मारावी तसा कौलगुडांचा चेहरा खर्रकन उतरला. एक जळजळीत कटाक्ष आरतीकडे टाकून खाली मान घालून कौलगुड मोटारीत बसले. दारूच्या नशेत चालवावी तशी वाकडी तिकडी गाडी चालवत होते. कशाचंच भान उरलेलं नव्हतं. 2दा कचकन ब्रेक लावावा लागला तेव्हा आरती म्हणाली, अहो जरा हळू चालवा ना. तू गप्प बैस. सगळ्यांसमोर झालेल्या अपमानानं कौलगुड शर्मिंदे झाले होते. संतापानं अंग थरथरत होतं. कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या होत्या. फाड आरतीला मारावं असं वाटत होतं. व्हीलवरची बोटांची पकड अधिकाधिक घट्ट होत चालली होती. ॲक्सिलरेटरवरचा पाय अधिक जोराने दाबला जात होता. हे असं का केलंस तू? वाटेल तेवढ्या साड्या घेऊन दिल्या असत्या मी तुला सगळ्यांसमोर. नाही हो, मला माहीत नाही मी कधी टाकली साडी पर्समध्ये. खरंच सांगते मला नाही आठवत. विश्वास ठेवा माझ्यावर. तुमची शपथ सांगते मी मुद्दाम असं काही केलेलं नाही. क्षमा करा. पण हे असं कसं घडलं हो? आरती रडायला लागली. विलक्षण मनस्तापानं त्यांचं डोकं फुटायची वेळ आली. ते आपल्या खोलीत गेले. रात्रीचे 11:30 वाजले तरी जेवायला उठले नाहीत का तोंडात पाणीसुद्धा घेतलं नाही. अहो चुकलं माझं, क्षमा करा. आरती अगदी कौलगुडांच्या पाया पडली पण कौलगुडांनी लक्ष दिलं नाही. भर दुकानात सगळ्यांसमोर अपमान. भान हरपून ते मधून बरळत होते. डोक्यावर चापटा मारून घेत होते. क्षणभर फेऱ्या मारत होते. मधूनच खिडकीतनं बाहेरच्या अंधाराकडे टक लावून बघत होते. काय करू काय मी? जीवाची नुसती तगमग झाली होती. रात्र उतरणीला लागली. आरतीला बसल्या बसल्या झोप लागली. ती तशीच पोटाशी पाय घेऊन झोपी गेली. काल केस जिंकल्यानंतर अंगभर पसरलेली अभिमानाची सूक्ष्म थरथर, अभिनंदनाची वलय, प्रवीणच्या सहवासात घालवलेली कालची वासंतिक आठवणीत तुडुंब भिजलेली रात्र, सकाळी पेपरमध्ये आलेला केसचा वृत्तांत, आपल्या नावामागे लावलेली विशेषणांची बिरुदावली, केलेला गौरव आणि सकाळी प्रवीणनं आपल्या सुखी संपन्न संसाराचं केलेलं कौतुक,
या सगळ्याचा आनंद मनाच्या पृष्ठभागावरून पुसलाही जात नाही, तोच ही आलेली अप्रतिष्ठेची जोरदार लाट. उंच कड्यावरनं खाली खोल दरीत फेकल्यासारखं त्यांना वाटलं. ज्या वृत्तपत्रांनी आपला गौरव केला, प्रतिष्ठा दिली, सन्मान केला, तीच वृत्तपत्र उद्या आपल्या अप्रतिष्ठेची लक्तर वृत्तपत्रातनं जगजाहीर केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना कशाचंच सोयर सुतक नसतं. आणि मग लोकांच्या नजरेतनं मात्र आपण खरं काय खोटं काय याची शहानिशा करायला वेळ कोणाकडे असतो? कसं तोंड दाखवू उद्या समाजात, कोर्टात? लोकांच्या नजरेला निर्भयपणे कशी नजर देऊ? कौलगडाने थाड थाड डोक्यावर बुक्क्या मारून घेतल्या. दुकानातल्या गिऱ्हाईकांच्या, बच्चू शेठच्या, नोकरांच्या, बघ्यांच्या, सगळ्यांच्या नजरा वर्तुळाकार त्यांच्या डोळ्यांसमोर फिरायला लागल्या. बंदिस्त व्याघ्राची घायाळ तडफड त्यांच्या चालण्यातनं प्रकट व्हायला लागली. खोलीभर सिगरेटीची थोटकं जमा झाली. किती पाकिटं! सिगरेट आणायला म्हणून बेडरूममध्ये गेले. आरती पोटाशी पाय घेऊन झोपली होती. उत्तर रात्र सुरू झाली होती. थंडीची उबदार साय रात्रीवर पसरली होती. ह्याच आरतीवर कौलगुडांनी कित्येकदा मायेनं प्रेमानं पांघरुण घातलं होतं. झोपेत तुझा चेहरा किती निरागस दिसतो ग, असं म्हणून प्रेमातिशयानं किती वेळा तिला कुरवाळलं होतं. पण ह्या क्षणी कुठलीच भावना नव्हती. एखाद्या निर्जीव वस्तूकडे बघावं तसं ते एकटक अलिप्त नजरेनं आरतीकडे बघतच राहिले. वैभवाचा त्याग करताना सिद्धार्थानं अशाच अलिप्त नजरेनं यशोधरेकडे बघितलं असेल का? ते बाहेरच्या खोलीत आले. सिगरेट पेटवून सोफ्यावर बसले. क्षणभर स्थिरावलेल्या मनात पुन्हा वादळ घोंगवायला लागलं. पुन्हा स्थिर मनानं उचल घेतली. अपमानाची आणि अप्रतिष्ठेची जोरदार लाट मनाच्या पृष्ठभागावर धडका मारायला लागली. उद्या होणाऱ्या अप्रतिष्ठेच्या हलाहलांनी त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. पुन्हा त्यांच्या गर्भर चक्रा सुरू झाल्या. सकाळी दारावरची बेल वाजतच होती. आरती उठली. तिने दूध घेतलं. नेहमीसारखं कौलगुड बाथरूममध्ये असं समजून तिने दूध तापवलं, चहा टाकला. टेबलावर केटल, कब्बाशा मांडल्या आणि कौलगुड येण्याची वाट बघत बसली. काल दुकानात झालेल्या घटनेचं आकलन तिला होत नव्हतं. हे झालं कसं? आणि कौलगुड आता कशा मूडमध्ये असतील? 15-20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला तरी कौलगुड बाथरूममध्येच. आरतीनं दार ठोठावलं. 1-2दा आवाज दिला, चहा झालाय केव्हाचा, लवकर या. बराच वेळ झाला तरी कौलगुड बाहेर येईनात. तेव्हा आरतीनं बाथरूमचं दार जोरात ढकललं आणि जोरात किंचाळून ती बेशुद्ध पडली. वरच्या शॉवरच्या पाईपला कौलगुड लटकत होते. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकर यांची कथा प्रतिष्ठा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला हरकत नाही. आणि हां, तुमच्याकडून जर चॅनल सबस्क्राईब करायचं अजून राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.